पीएमपीएलचे सीईओ तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधी यांच्यातला वाद वाढत जात असताना भाजपमध्ये मुंढे यांना हटवण्याच्या मुद्द्यावर दोन गट पडलेत। पिंपरी चिंचवडमधील काही भाजप पदाधिकारी मुंढे यांच्या पाठीशी आहेत। पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी मुंढे यांच्या बदलीची मागणी केली असताना पिंपरी चिंचवडमध्येही मुंढे यांच्यावर नाराजी वाढली आहे। पण ही नाराजी वाढली असताना मुंढे यांच्या बदलीच्या मुद्द्यावर मात्र भाजपमध्येच दोन गट पडले। पिंपरी महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष सीमा सावळे अनेक मुद्द्यांवर मुंढे यांचा विरोध करत असल्या तरी मुंढे यांची बदली हा काही उपाय नाही, तर मुंढे यांनी त्यांच्या कार्यशैलीत बदल करणे हाच उपाय असल्याचं म्हटलंय। मुंढे यांच्याशी आम्ही एकतर्फी संवाद साधतो, त्यांनी तो साधावा अशी मागणी केली जाते। हा जो संवाद आमचा एकतर्फी चालू आहे त्यांच्याबरोबरती, तर तो संवाद आहे तो एकतर्फी न आमचा तो एकतर्फी न समजता मुंढे साहेबांनी त्यामध्ये प्रकर्षाने लक्षात घ्यावं की आम्ही नागरिकांची बाजू मांडण्याकरता त्यांच्या वतीनं बोलण्याकरता आम्ही त्यांच्याकडे वारंवार आग्रह धरत आहोत, परंतु त्यांनी त्या ठिकाणी आडमोठेपणाची भूमिका घेतलेली आहे। एकीकडे सीमा सावळे मुंढेंवर हल्ला चढवत असल्या तरी भाजप सरचिटणीस अमोल थोरात यांनी मात्र मुंढे यांना पाठिंबा दर्शवलाय। मुंढे कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचं सांगतानाच त्यांच्याशी संवाद ठेवण्याचा सल्ला ते देत आहेत। मुंढे साहेब आल्यापासून पिंपरी चिंचवडला जे आणि पुण्यामध्ये पीएमपीएल मधला जो भ्रष्टाचार आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांनी शिस्त सर्व पीएमपीएल ला लावली आहे, त्यामुळे असा सक्षम अधिकारीच्या पाठीशी आपण राहावं म्हणून एक कार्यकर्ता आणि एक नागरिक म्हणून माझी इच्छा आहे। एकूणच काय तर भाजपमध्ये काहींना मुंढे यांची बदली हवी आहे, तर कुणाला त्यांच्या कार्यशैलीत बदल हवाय, तर काही जणांच्या मते भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी मुंढे यांच्याशी संबंध साधण्याची गरज आहे। म्हणजेच मुंढे यांच्या बाबतीत काय धोरण घ्यायचे या बाबतीतच भाजपमध्ये संभ्रम आहे हे मात्र नक्की। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।